मागे झालेल्या लोकसभा निवडणुकी प्रचारादरम्यान अंदाजित 16 एप्रिल 2024 रोजी वसमत इथं एका खासगी कार्यालयात आमदार संतोष बांगर यांनी केलेलं मुस्लिम समाजाबद्दलचं वक्तव्य सध्या सोशल माध्यमातून प्रचंड व्हायरल होत आहे. नेमकं काय होतं ते वक्तव्य पाहूया. वो संख्या को अगर टिकट दिए तो वो तो काटतात बोले परंतु मतदारसंघ तर कोणी इकूनच खाते. काही मुसलमानाचे लोक तर म्हणले अरे बाप रे बाप वो संख्या को अगर टिकट दिया और वो चुन के आया वो तो खाटी किसे बोलते हर सभेस टाकणारा माणूस आहे. आणि मागच्या 2019 ला सांगितलं सुद्धा हे नका करू मला मतदान मध्ये जा तुमच्या वाचून काही राहणार नाही. हा बर साहेबांची सभा 50-60 हजार लोक आणि त्या सभेमध्ये सांगून एक गाव 2 तुकडे होतच नाही ना. तुम्हाला सांगतो संतोष बांगर म्हणजे त्यानंतर तळ पाहायची तुमची मस्तक आली उठून मतदान करतील का. त्याच्यामुळे आपल्याला मतदान नकोच, आपल्याला गरज नाही. आणि तुम्ही एवढे असल्याच्या नंतर मला काय गरज आहे दुसऱ्याच्या मताची. या व्हायरल व्हिडिओमुळे आता मुस्लिम समाज बांधवात नाराजीचा सूर उमटू लागला. असं असताना समाजातील तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे शेतकरी सेनेचे नेते यावेळी काय प्रतिक्रिया दिली आहेत पाहूया. त्यांनी जाहीर वक्तव्य केलं होतं की मला मुस्लिम मतांची गरज नाही, माझं तुमच्या मतांच्या माथं काही अडत नाही, असं त्यांचं जाहीर वक्तव्य आहे. आणि आता 2024 आणि आता ते मुस्लिम समाजाचं लांगून चालन करत आहेत, त्यांच्या गाठीबिटी घेत आहेत, त्यांच्या वस्त्यामध्ये जात आहेत आणि आमचेही मुस्लिम समाजाचे काही कार्यकर्ते त्यांना डोक्यावर घेऊन नाचत आहेत. अरे जो माणूस कालपर्यंत म्हणत होता की मला मुस्लिम समाजाच्या मताची गरज नाही आणि आज तुम्ही त्याच्या मागे का फिरताय जबरदस्ती. तर थोडीशी तरी लाज आपल्याला पाहिजे की नाही, की ज्या माणसाला काल आपल्या मतांची गरज नव्हती आणि आज तो आपल्या मागे मतांची हे करतोय त्याच्यासाठी तुम्ही त्याच्या मागे फरफटत जाणार का. हा माझा खरा प्रश्न मुस्लिम समाजाला आहे. ते तर सोडा राजकारणी आहेत, ते काल जे बोलले ते आज विसरतील, त्यांची सवय सोयीप्रमाणे राजकारण करायची. पण मुस्लिम समाजाला तुमच्या माध्यमातून मला प्रश्न विचारायचा आहे की ज्या माणसाला कालपर्यंत तुमच्या मताची गरज नव्हती तर तुम्ही त्याला आता तुमचं मतदान देणार का.